कुछ तो सहन करना पड़ता है. तर माझ्याकडे हे कारल्याचे बिये आहेत आणि हिरवी कारले ते बेलाचं पण आहे ना. आई जेवण करत आहे, पण मी आत्ता उठलो आहे. शिमला आहे, मेथी आहे आणि भाकरी का चपाती आहे. अर्र, पनीर सुद्धा आहे. तुझं आवडतं ते फक्त माझ्यासाठी आहे. आई नाही खाऊ शकत. दुर्दैव आहे ते. चपाती, मशरूमच नाही, सॉरी, शिमला आणि मेथी. आता आई ते काय बोलत असते का ते सांग जरा. जेवण करताना एक प्रार्थना असते, जेणेकरून जे काही आपण अन्न खातो त्याचं आपल्याला पोषण तत्व मिळावं म्हणून एक प्रार्थना असते, ती बोलायची असते. ती आता बोलायचं आणि जेवण ग्रहण करायचं आपण. हरे कृष्ण मैत्रिणो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. तर मैत्रिणो, आत्ता वाजले तर सकाळचे 10 आणि माझा स्वयंपाक झाला, जेवण झालं, भांडी झाली, कपडे झाले, सगळं काय झालेलं आहे. आणि आत्ता आमची तयारी झालेली आहे नवीन घराकडे जाण्याची. नवीन घरामध्ये आज महत्त्वाचं काम करायचं आहे, ते म्हणजे आज आवळ्याचं झाड लावायचं आहे. पंडितजीने खड्डा खोदण्यासाठी ही कुदळ आणलेली आहे छोटीशी. तर ह्या कुदळीने खड्डा खोदायचा आणि आज आवळ्याच्या झाडाचं रोपण करायचं आहे. तर त्याच्यासाठी आता आम्ही चाललेलो आहोत ही कुदळ आणि बॅग घेऊन. तर चला निघूयात. दादू नीट राहा, मना येईल दुपारी. तर मैत्रिणो, हे आहे आवळ्याचं झाड आणि हे लावायचं आहे नवीन घराच्या समोर. तर ह्याला आता फोंडेजी उचलतील, गाडीवर ठेवतील. आणि इकडं पण एक आवळ्याचं झाड आलेलं आहे आणि इथं बेलाचं पण आलेलं आहे. बेल मी त्या दिवशी तोडलेला, तर चांगलं आलेलं आहे. बियापासून हे बेल आणि आवळा आलेला आहे. तर आता हे एक आवळ्याचं झाड समोर लावायचं आहे. चले हे घ्या, तिथं हे बेलाचं पण आहे ना, बेल मग मोठा होतो असं. हे कुंडीतच राहू दे, हे आवळ्याचं घ्या, उठा लीजिए. काल खूप पाऊस पडला ना, तर कुंड्यामध्ये पाणी झालेलं आहे, जड झाले ना पाऊस पडल्यामुळं. तर आत्ता आम्ही पोचलेलो आहोत आमच्या नवीन घरी. फोंडीची गाडी लावत आहेत आणि आता लॉक खोलायचे. काय थोडीशी चलिये. थोड्याशा आहेत, काळ्या मुंग्या खूप आहेत इथं. हां बापरे, बाहेर खूपच ऊन आहे आणि आल्याला तर पाणी पिलं थोडंसं बरं वाटायला लागलं. आणि आता पटकन झाडू मारून घेते आणि आवळ्याचं रोपण करते. फ्लॅटमध्ये राहिलं तर हवा येत नाही, बैठक घरात राहिलं तर धुळीचा प्रॉब्लेम आहे. इंसान को कहीं भी शांति नहीं है ना फुटजी. कुछ तो सहन करना पड़ता है. फोंडेजी इथे भिंतीला पाणी देण्याचं काम करत आहेत. खड्डा खोदायला सुरुवात झालेली आहे. हे सिमेंटचे तुकडे. तर ही माती काढते थोडीशी आवळ्याची कुंडीतली. आणि इथे बघा हळदीचं रोप पण आलेलं आहे. काल पावसाळ्यात कुंडी भिजलेली सगळी, त्याच्यामुळे असं लवकर निघलेलं आहे झाड आवळ्याचं.
सावकाश सावकाश. जय श्रीकृष्ण, जय माता राणी, जय महालक्ष्मी माता. सरळ लाव म्हणजे वाकडं येणार जरा. हां बघा हे सगळं अलीकडे लाव. अजून इकडं. ठीक आहे, आजी अलीकडे. बस बस एवढं ठीक आहे समज. आवळा हा माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे, म्हणून आवळा दारात असणं हे खूप शुभ आहे. तर माझ्याकडे 2 रोप आलेत आवळ्याची. असंच आम्ही आवळा खाऊन टाकले होते बिया, तर रोप आलेत. आणि हा आहे देशी गावरान आवळा. तर आमचं झाड लावून झालेलं आहे आणि फोंडेजी पाणी घालतायत. तर माझ्याकडे ह्या कारल्याचे बिये आहेत आणि हिरवी कारली आहेत, गावरान कारली. तर ही पण लावते, बघू किती येत आहेत. अरे सगळंच येणार ना. हो बघू तरी. असे याच्यामध्ये असे ठेवले, याच्यावर थोडीशी माती टाकली, एवढंच बघत. तर अशा पद्धतीने नवीन घराच्या छोट्याशा गार्डनमध्ये आमचं वृक्षारोपण झालेलं आहे मेमध्येच. तर आता इथंच थांबूया. तर मैत्रिणींनो, आय होप तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.